संजय आवटे सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजयजी, कसा अर्थ काढायचा या भेटीचा? मनश्री, मी मागे तुमच्याशी बोलताना असं म्हटलं होतं की मुळामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील, हे दिल बहलाने को गालिब खयाल अच्छा है, पण प्रत्यक्षामध्ये असं काही होईल असं मला कधीच वाटत नाही, कधीच वाटत नव्हतं। महाराष्ट्राच्या मनात काय आहे, माध्यमांच्या मनात काय आहे हा मुद्दा वेगळा, पण मुळामध्ये राज ठाकरेंच्या भूमिका आपण बघितल्या त्या इतक्या बदलत गेलेल्या आहेत। जे राज ठाकरे 2019 मध्ये लावले तो व्हिडिओ आणि मोदी शहांना राजकीय पटलावरून हद्दपार करा म्हणत होते, ते नंतर काय म्हणू लागले हे आपण बघितलेलं आहे। मला असं वाटतं की मुळामध्ये राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत यायचं असेल तर महाविकास आघाडी सोबत पण यावं लागेल आणि त्या अर्थानं भाजपला दुखावणं, भाजपपासून दूर जाणं हे राज ठाकरेंना फार परवडेल असं नाही। राज ठाकरे तशी हिंमत दाखवतील असं अजिबात नाही। दुसरीकडे भाजपला राज ठाकरे हवे आहे, कारण उद्धव ठाकरेंना तोंड द्यायचं असेल तर ते एकनाथ शिंदे करू शकत नाहीत। केवळ दोन कारण आहेत, एक तर राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंना विरोध किंवा उद्धव ठाकरेंचा पराभव हे एकनाथ शिंदे करू शकत नाहीत, हा एक भाग आहे। आणि समजा उद्धव ठाकरेंचा पराभव एकनाथ शिंदेनी केला तर एकनाथ शिंदेना तेवढं महत्वाचा नेता होऊ द्यायचं का, हा पण प्रश्न आहे। उद्या समजा अगदी उद्धव ठाकरेंचा पराभव मुंबईमध्ये एकनाथ शिंदेनी केला तर एकनाथ शिंदेकडे एक हाती मुंबई द्यायची का, हा पण मनश्री मोठा प्रश्न आहे। तुम्ही बघितलं की 2017 मध्ये भाजप आणि शिवसेना, म्हणजे तेव्हाची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची तेव्हाची शिवसेना हे राज्यात एकत्र होते, केंद्रात एकत्र होते, तरीही 2017च्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढले, कारण शिवसेनेच्या किंवा उद्धव ठाकरेंच्या कोणाच्या एकट्याच्या हातामध्ये अख्खी मुंबई द्यायला भाजप तयार नाही। बरोबर, मग ते उद्धव ठाकरे असत किंवा एकनाथ शिंदे असत, त्यामुळे एकनाथ शिंदेचं महत्व सुद्धा वाढता कामा नये आणि उद्धव ठाकरेंचा पराभव पण करायचा आहे। त्यासाठी एकच नेता त्यांच्या सोबत येऊ शकतो, तो म्हणजे राज ठाकरे। त्यामुळे भाजप राज ठाकरे हवेत असं मला वाटतं। नक्कीच, त्याच्यामुळे जी चर्चा सुरू असेल ती राज ठाकरेंना महायुतीत सामील करून घेण्यासंदर्भातच सुरू असेल असं तुम्हाला वाटतंय का? तशा पद्धतीची चर्चा, प्राथमिक चर्चा होऊ शकते आज? म्हणजे आता काय घडले मला माहिती नाही। मी आता हे दोघे भेटलेत तर ते अगदी योगायोगाने भेटले, अपघाताने भेटले, सहज भेटले, आय डोंट नो। म्हणजे आता या क्षणी काय घडतं हे मला माहिती नाहीये, पण मला असं वाटतं की एकूणच त्यासाठी काही हॉटेलमध्ये वगैरे भेटण्याची पण गरज नाही, ते काही फोनवरही बोलू शकतात। पण मला असं वाटतं की मुळामध्ये राज ठाकरे आपल्यासोबत असावेत अशी इच्छा भाजपची आहेच आणि भाजप सोबत राज ठाकरे असतील आणि शेवटी राज ठाकरेंची अडचण काय माहितीये का, त्यांना थेटपणे भाजपसोबत जाणं गैरसोयीचं आहे। कारण राज ठाकरेंची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा अशी आहे की परखड नेता, महाराष्ट्राच्या हितासाठी हवं ते करणारा, कोणालाही न जुमानणारा, कोणाची भिडभाड न बाळगणारा नेता। तर भाजपच्या वळचणीला राज ठाकरे गेले अशी प्रतिमा राज ठाकरेंना नको आहे, पण भाजपसोबत जाण्याशिवाय पर्याय नाही हे राज ठाकरेंना कळत आहे। त्यामुळे मला असं दिसतंय की आता राज ठाकरे आणि भाजप एकत्र येतील आणि त्या दिशेने तयारी सुरू झाली असावी असं मला वाटतं। संजयजी, आजची ही भेट हा संकेत आहे ठाकरे बंधू एकत्र न येण्याचा किंवा ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना ब्रेक लागण्याचा? मी तुम्हाला म्हटलं की मला विचाराल तर मला मुळात ते दोघे एकत्र येतील असं मला कधीच वाटत नव्हतं। जर ते उद्या एकत्र आले तर मी जाहीरपणे सांगेन की माझा अंदाज चुकला, पण ते एकत्र येणारच नाहीत असं माझं म्हणणं आहे। त्यामुळे असं काहीच नव्हतंच, ते एकत्र येणार नव्हतेच कधीच। त्यामुळे आता ते संकेत आहेत वगैरे असं मला काही वाटत नाही, पण ही तयारी सुरू झाली, ही तयारी आत्ताच नाही सुरू झाली। 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितलं, विधानसभा निवडणुकीमध्ये बघितलं आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये जेव्हा महानगरपालिका निवडणुका होणार होत्या पण ते झालं नाही, त्या काळामध्ये राज ठाकरे असं म्हटले होते की तुम्हाला मी खात्रीने सांगतो, कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले होते, तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण सत्तेमध्ये असणार आहोत। याचा अर्थ असा की आपण भाजप सोबत असणार आहोत आणि त्या सत्तेचा वाटा आपल्याला मिळणार आहे। नक्की संजयजी, त्यामुळे मला असं दिसतंय की ते एकत्र येतील, भाजप सोबत येतील असं जातील असं वाटतं मला। संजयजी, खूप खूप धन्यवाद या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। तर राजकीय विश्लेषकांचं असं म्हणणं आहे की आता राज ठाकरे हे आपले दुसरे ठाकरे बंधू उद्धव ठाकरेंचा हात न धरता कदाचित महायुतीमध्ये सामील होण्याचा विचार करतायत का, त्या दृष्टीनं पावलं उचलतायत का, हे बघणं महत्त्वाचं आहे। कदाचित ठाकरे बंधू एकत्र येणार नाहीत तर राज्याच्या राजकारणाला काही वेगळं वळण लागेल अशी देखील शक्यता आहे।